विश्रामपूरला बदली आणि त्यांनी त्या पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला. कोणत्याही पोलीस स्टेशनला बदली झाली तरी नाराज न होता ते आनंदाने चार्ज घेत होते. त्यांच्या मते बदली कुठे झाली ते महत्त्वाचे नसून आपलं कर्तव्य व इमानदारीत ते काम करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी केबिनमध्ये बसून जुन्या फायलींचा आढावा घेत होते. तेव्हा PSI उमरे आत आला. जय हिंद साहेब. एक कडकडीत सेल्यूट ठोकत तो म्हणाला, जय हिंद. त्याच्या सेल्यूटचा स्वीकार करत सावंत म्हणाले, उमरे, पेंडिंग केस कोणत्या कोणत्या आहेत त्याबद्दल सांग. मला तर चोरीमारीच्या जास्त दिसतायत. हो साहेब, मी करीन त्या सॉल्व. अरे, पण ही 3 महिन्यांपूर्वीची केस आहे. एका बाईचा खून झाला आणि तिचा मृतदेह विहिरीत पडलेला मिळालाय आणि तिची आत्महत्या म्हणून केस क्लोज करून टाकलीये. हो साहेब, आम्ही सर्व बाजूने तपास केल्यावर आत्महत्याच केल्याचे निष्पन्न झाले. पण उमरे, यातला पंचनामा तर वेगळाच बोलतोय. पंचनाम्याकडे पाहत सावंत म्हणाले, उमरे, पंचनाम्यात असं लिहिलं आहे की ती विहीर खूप मोठी होती. दुसरं असं की त्यात पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं. त्यात माणूस उभा राहिला तर गुडघ्यापर्यंतच पाणी होतं. मग आता सांग, त्या गुडघ्याभर पाण्यात एवढ्या वरून उडी मारून कोण आत्महत्या करेल? त्या कोरड्या पाण्यात उडी मारून स्वतःचे डोके फोडून आत्महत्या कोणी करणार नाही. सावंत साहेब असं म्हणताच सावंतांच्या निरीक्षण बुद्धीची कमाल वाटली. बरोबर आहे साहेब, असा विचार आमच्या मनात आला नव्हता. दुसरं, तिचा PM रिपोर्ट असं म्हणतो की बाईच्या डोक्याला मार लागला, पण तो जीव गेल्यानंतर. आणि जीव 10 ते 12 तास अगोदर गेला होता. कुणीतरी तिला गळा दाबून मारलं होतं, पण अगोदर तिच्यावर बलात्कार झाल्याची लक्षणे दिसलीये आणि डोक्याला लागलेल्या जखमेतून रक्तच आले नव्हते. याचा अर्थ ती जखम नंतर झाली असणार. या कारणावरून तिचा खून झाल्याची शक्यता अधिक आहे. सावंत साहेबांनी त्यांचा कयास बांधायला सुरुवात केली. हो साहेब, तुमचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता दिसते. याचा अर्थ 10 ते 12 तास अगोदर तिला मारून नंतर तिला विहिरीत फेकले असावे. आता उमरेलाही एक एक कुडं उलगडत होतं. तुला पटतंय ना? म्हणजे विचार करायची दिशा चुकली होती. हो साहेब. मग आता काय करूया? केस रिओपन करू का? मलाही तसंच वाटतंय. मी ACP साहेबांशी बोलून घेतो. असं म्हणून सावंत साहेबांनी ACP साहेबांना फोन केला. त्यांनीही ती केस रिओपन करण्याची परवानगी दिली. उमरे, आता कंबर कसा आणि तपासासाठी सिद्ध व्हा. हो साहेब, फक्त तुम्ही आदेश द्या. बरं, या तपासाच्या वेळी कोण कोण होते त्यांना सोबत घे आणि त्या विहिरीच्या जवळ जाऊया. असं म्हणून त्यांनी फाईल उमरेकडे दिली. उमरे बाहेर गेला. काही वेळाने ते बाहेर आले. गाडीजवळ उमरे, हवालदार माने उभा होता. 2 कॉन्स्टेबल होते. सर्वजण गाडीत बसले. गाडीत सावंत साहेब. त्यावेळच्या तपासामध्ये त्यांनी काय काय केले ते कळण्यासाठी त्यांनी मानेला विचारलं. तेव्हा माने म्हणाला, साहेब, नावापूर गावातल्या विहिरीत एका बाईचं प्रेत मिळालं. असं कळताच आम्ही तिथे गेलो. ती 22-23 वर्षाची एक तरुणी होती. प्रेत बाहेर काढल्यावर गावातल्या लोकांना ओळख पटते का ते विचारले. तेव्हा त्यातील एका गावकऱ्याने तिला ओळखलं, पण ती नावापूरची नव्हती तर बाजूच्या पावरी गावातली होती. तिचे नाव रोहिणी पराते असं होतं. एक विवाहित तरुणी होती. आम्ही पंचनामा करून तिच्या सासूरवाडीकडे चौकशी केली, पण काहीच हाती लागलं नव्हतं. कारण सासरी ती आनंदात नांदत होती हे तिच्या आईवडिलांनी सांगितलं होतं. त्यामुळे सासरच्या लोकांकडे असलेला संशय निघून गेला. नंतर PM रिपोर्टनुसार त्यावेळी बलात्कारासारख्या गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करायला पाहिजे होता, पण त्यात गुन्हेगार मिळणार नव्हते. कारण ते काळकृत्य कोणी केलं हे फक्त ती तरुणीच सांगू शकत होती. आणि तपासात दुसरा कोणताच मार्ग दिसला नाही. आणि आपल्यावर अत्याचार झाला म्हणून बदनामीला घाबरून तिने आत्महत्या केली असावी, म्हणून साहेबांनी ही केस क्लोज केली. मानेने त्या दिवशी घडलेली हकीकत सांगितली. माने, त्या दिवशी कोणी फोन करून सांगितला? सावंत साहेबांनी विचारले. नावापूर गावचा पाटील. ठीक आहे.
त्यांना त्या विहिरीजवळ बोलावून घे. हो साहेब, असं म्हणून त्याने फोन करून पाटलाला सांगितलं. गाडी त्या विहिरीजवळ आली. ती विहीर गावाच्या बाहेर होती. सावंत साहेब विहिरीजवळ आले. त्यांनी आत डोकावून पाहिले. विहिरीचा घेरा खूप मोठा होता. आत पाणी असून नसल्यासारखंच होतं. विहिरीच्या भिंतीवर पिंपळाची आणि काही जंगली झाडे उगवली होती. ती विहीर ओसाड होती, म्हणून त्या ठिकाणी कोणी पाणी भरायला येत नव्हते. तो भाग तसा भयानच वाटत होता. काही वेळातच नावापूरचा पाटील आला. त्याने बाईक बाजूला लावली व तो त्यांच्या जवळ आला. साहेब, हेच ते नावापूरचे पाटील. नमस्कार साहेब, तो हात जोडत म्हणाला. नमस्कार, मी इन्स्पेक्टर सावंत. या विहिरीत रोहिणी पराते या तरुणीची बॉडी पाहिल्यावर तुम्हीच फोन करून कळवलं होतं. हो साहेब, मीच फोन केला होता. पण त्याचं काय साहेब? तो मानेकडे पाहत म्हणाला. पाटील, आम्ही रोहिणी परातेची केस रिओपन करतोय. पाटील, मला परत एकदा सांगा, तुम्हाला प्रेत कसं दिसलं? हो साहेब, त्या दिवशी रविवार होता. 12 मार्च तारीख होती. त्या दिवशी बाजूच्या गावात एक पंचायत बसली होती, म्हणून मी त्या गावात जाण्यासाठी या वाटेने निघालो होतो. तेव्हा काही मुले विहिरीच्या बाजूने ओरडत आलेली दिसली, म्हणून मी थांबलो. त्यांनी त्यावेळी विहिरीत एक बाई मरून पडली आहे असं सांगितलं, म्हणून मी गाडी लावून विहिरीच्या दिशेने निघालो. विहिरीत एक बाई उपड्या अवस्थेत पडलेली होती. साहेब, या विहिरीत पाणी कमी असल्याने कोणी पाणी भरण्यासाठी इथे येत नाहीत, म्हणून ही विहीर दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. त्या दिवशीही ती पोरं दारू पिण्यासाठी आली होती, पण बॉडी पाहून ते तिथून पळायला लागले. मग मी फोन करून पोलीस स्टेशनला कळवलं. बरं, तुम्ही ज्यावेळी इथून जात होता त्यावेळी कोणी संशयास्पद जाताना किंवा पळताना दिसलं का? नाही साहेब. बरं, या घटनेनंतर अजूनही दारूचे अड्डे चालूच आहेत का? नाहीत साहेब. त्या भीतीने आता ते बंद झालेत. बरं पाटील, ही केस रिओपन झालीये, हे आपल्यातच ठेवायचं, सावंत साहेब म्हणाले. पाटलांनी मान हलवली. उमरे, माने, विहिरीच्या आजूबाजूला बघा, काही संशयास्पद मिळते का? दोघेही शोधायला गेले. ते पाहून पाटील चकित झाले. साहेब, या गोष्टीला 3 महिने झाले. आता काय मिळणार आहे? कसं आहे पाटील, ही विहीर एका निर्जन ठिकाणी आहे. या घटनेनंतर तर इथे कोणी येतच नाही. त्यामुळे जर काही पुरावा असेल तर तो अजून तसाच असणार, असं म्हणून ते विहिरीभोवती फिरत होते. त्यावेळी ते एका ठिकाणी थांबले. त्यांना एक लालसर सुटलेला डाग दिसला. त्यांनी तो काळजीपूर्वक पाहिला. त्यांच्या अनुभवी नजरेने तो रक्ताचा डाग होता हे त्यांनी ओळखलं. माने, इथे ये आणि हा डाग खरडवून घे एव्हिडन्स बॅगमध्ये आणि लॅबमध्ये अर्जंट पाठवून दे व रिपोर्ट 1 तासात पाहिजेत मला. मानेने तो डाग खरडवून घेतला आणि कॉन्स्टेबलला ते देऊन पाठवले. पाटील, तुम्ही आता गेलात तरी चालेल आणि मी काय सांगितलं ते लक्षात ठेवा. हो साहेब, आणि ते निघून गेले. सावंत साहेब विहिरीपासून चालत चालत थोडं दूर आले. त्यांना चालताना जमिनीवरील मातीत 4 चाकी गाडीचे ठसे दिसून आले, पण एवढे दिवस झाल्यामुळे अस्पष्ट झाले होते. इथे निर्जन स्थळी 4 चाकी गाडी म्हणजे कार आली असेल, दारू प्यायला की अजून काही कारण असेल. त्या गाडीच्या चाकाचे ठसे रस्त्यापासून विहिरीजवळ जाताना दिसत होते. माने, इथे 4 चाकी गाडीच्या ठस्यांचे फोटो घे. साहेब, ही गाडी घेऊन दारू प्यायला आले असतील तर? उमरे त्या ठस्यांकडे पाहत म्हणाले. नाही उमरे, या गावात एखाद दुसऱ्याकडे कार असेल आणि तो गाडी घेऊन इथे दारू प्यायला येईल असं नाही वाटत मला. सावंत साहेब गाडीजवळ आले. साहेब, आता कुठून सुरुवात करायची? माने म्हणाला. आता आपण त्या रोहिणीच्या सासूरवाडीला जाऊया, पावरी गावात. माने पटकन म्हणाला. हो, चला निघूया. सावंत गाडीत बसत म्हणाले. गाडी रोहिणीच्या सासूरवाडीच्या घरासमोर उभी राहिली. ते घर काय तर एक टुमदार बंगला होता. श्रीमंत सासूरवाडी होती. ते गेटमधून आत आले. दरवाजावरची बेल वाजवली. दरवाजा एका साठीच्या व्यक्तीने उघडला. दारात पोलीस उभे होते. सावंत म्हणाले,
मिस्टर पराते? हो, मिस बाजीराव पराते. पण तुम्ही काय काम काढलं? पोलीस दारात आलेले पाहून परातेंनी प्रश्न केला. मी इन्स्पेक्टर सावंत. आम्ही तुमची सून रोहिणी हिची चौकशी करायला आलो. सावंत साहेब म्हणाले. रोहिणीची चौकशी? 3 महिन्यानंतर काय चौकशी करणार आहात? ती केस तर बंद झाली आहे ना? बाजीराव परातेच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. आपण आत बसून बोलूया का? सावंत म्हणाले. या, आत या. बाजीराव त्यांना आत घेत म्हणाले. बोलण्याचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि बायको बाहेर आले. त्यांच्याकडे पाहून बाजीराव पराते म्हणाले. सावंत साहेब, ही माझी पत्नी सरिता आणि हा मुलगा संजय, रोहिणीचा नवरा. ओळख करून देत ते म्हणाले. बाबा, आता पोलीस कशाला आलेत? संजय त्यांच्याकडे पाहत म्हणाला. अरे, ते रोहिणीबद्दल चौकशी करायला आलेत. का? काय झालं? संजय, तुमच्या पत्नीने, रोहिणीने आत्महत्या केली नव्हती तर तिचा खून झाल्याचा मला संशय आहे. खून? तुमचा कुणावर संशय आहे? तेच तर शोधायचंय. बोला, काय चौकशी करायची होती? संजय बाबांच्या बाजूला बसत म्हणाला. तिला कुणापासून त्रास होता का? सावंत साहेबांनी पहिला प्रश्न विचारला. तुमचा आमच्यावर संशय नाहीये ना? तसा असेल तर मनातून काढून टाका, कारण तिला इथे कोणता त्रास नव्हता. तुम्ही बाहेर कोणाकडेही चौकशी करू शकता. रागातच संजय म्हणाला. संजय, मी तुमचा राग समजू शकतो, पण आम्हाला ह्या सर्व शक्यता पडताळून पाहाव्या लागतात. तेव्हा शांत व्हा. सावंत साहेब शांततेने म्हणाले. ठीक आहे, विचारा. तो थोडा शांत होत म्हणाला. तिला कधी कोणतं टेन्शन होतं का? नाही साहेब. ठीक आहे, तुम्हाला असं काही संशयास्पद आठवलं तर सांगा. चालेल. संजय असं म्हणतात सावंत साहेब निघून गेले. तिच्या माहेरीही चौकशी करायला निघाले. रोहिणीच्या माहेरीही श्रीमंती होती. ते तिच्या बंगल्याजवळ आले. दरवाजा उघडा होता. त्यांनी दारावर टकटक केली. एक तरुण मुलगा आला. पोलीस आलेले पाहून त्यांनी वडिलांना हाक मारली. काय झालं असं म्हणून ते दरवाजाजवळ आले. बाबा, पोलीस आलेत. त्यांनी दरवाजात पाहिले. आपण काय काम काढलं साहेब? मी इन्स्पेक्टर सावंत. मला तुमची मुलगी रोहिणी हिची चौकशी करायची होती आणि जे सासूरवाडीत संवाद झाले तेच इथेही झाले. बसा साहेब. आपण आता कसली चौकशी करतात? सावंत साहेबांनी ती आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला. आतल्या खोलीतून एक तरुणी आणि एक वयस्कर बाई बाहेर आली. साहेब, ही माझी पत्नी वैशाली आणि ही माझी आई नारीबाई. त्या तरुणाने ओळख करून देत तो म्हणाला. आणि साहेब, हे बाबा माधवराव आणि मी विश्वास, रोहिणीचा भाऊ. साहेब, तुम्हाला संशय येतोय म्हणजे तसं घडलंही असेल. जर तसंच घडलं असेल तर माझ्या मुलीला तुम्हीच न्याय मिळवून द्या. हात जोडत माधवराव म्हणाले. मला एक सांगा, रोहिणीचा स्वभाव कसा होता? ती एकदम मनमिळाऊ, हुशार आणि मोकळ्या स्वभावाची होती. तिच्या सासरी काही त्रास? काय म्हणता साहेब? अहो, ती तर देव माणसं. ते असं करणार नाही. माधवराव म्हणाले. मी हा प्रश्न विचारणं योग्य नाही, पण एक तपासाचा भाग म्हणून तरी विचारणं आवश्यक आहे. सावंत साहेब म्हणाले. अहो साहेब, जे काही विचारायचंय तो प्रश्न विचारा. ठीक आहे. रोहिणीचं काही प्रेम प्रकरण वगैरे? साहेब, या अगोदरच्या साहेबांनीही हाच प्रश्न विचारला होता, पण साहेब, तसं तिचं काहीच नव्हतं. बरं, इथे कोणाशी काही भांडण? शक्यच नाही. शाळेतून किंवा कॉलेजमध्ये काही घटना घडली होती का? तेवढ्यातच विश्वास म्हणाला. हा साहेब, एके दिवशी कॉलेजमधून येताना पारावर काही मुलांनी तिला छेडलं होतं. त्या मुलांबरोबर सरपंचांचा मुलगाही होता, पण गावकऱ्यांनी त्याला दम देऊन हाकलून लावले आणि सरपंचांनीही त्यांच्या मुलाला सज्जड दम दिला होता आणि त्यानंतर असं घडलं नाही. आणि या गोष्टीला 3-4 वर्ष झाली. बरं, रोहिणीच्या काही मैत्रिणी वगैरे? आहे ना, तिच्या 2 खास मैत्रिणी आहेत. त्याही याच गावात राहतात. विश्वास म्हणाला. ठीक आहे, त्यांना बोलवा इथे.
काम आहे असं सांगा. हो साहेब, मी बोलावतो, असं म्हणून त्याने त्या दोघींनाही बोलावून घेतलं. 10 ते 15 मिनिटात त्या दोघी आल्या, पण पोलिसांना पाहून त्या दारातच थबकल्या. ते पाहून विश्वास म्हणाला, अरे या, हे साहेब रोहिणीची चौकशी करायला आलेत, म्हणून तुम्हाला बोलावलंय. त्या दोघीही आल्या आणि विश्वासच्या पत्नीच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. साहेब, ही नितिशा आणि ही सायली, रोहिणीच्या खास मैत्रिणी. हे बघा, तुम्ही घाबरू नका. मला रोहिणीबद्दल चौकशी करायची होती, त्यासाठी तुमची मदत पाहिजे होती. सावंतसाहेब असं म्हणताच त्या रिलॅक्स झाल्या. तुम्ही दोघेही नीट आठवण करून सांगा, काही वेगळी घटना घडली होती का? नितिशा आणि सायली यांनी एकमेकींकडे पाहिलं आणि अचानकच नितिशा म्हणाली, साहेब, 6 महिन्यांपूर्वी जेव्हा ती माहेरी आली होती, तेव्हा ती मला भेटायला आली होती आणि तिने मला एक सांगितलं होतं की गावातल्या महाजन सावकाराचा मुलगा तिला नेहमी त्रास देत होता. तिला रस्त्यातून जाताना काहीतरी अश्लील बोलत होता. तिचा हात धरून तिला थांबवत होता. तिला फोन करून त्रास देत होता. लग्न झाल्यानंतरही तो तिला त्रास देत होता. तो तिला सासरी येऊन बदनाम करण्याची एकसारखी धमकी द्यायचा आणि तिला भेटण्यासाठी गावच्या बाहेर बोलावत होता. पण ही कधीच गेली नाही. मग तो एकसारखं फोन करायचा, पण नंतर तिचा फोन येत नव्हता. ती काही सांगायची नाही. ठीक आहे, तुम्ही गेलात तरी चालेल, सावंतसाहेब असं म्हणताच त्या दोघी निघून गेल्या. साहेब, हा विक्की खूप वाईट आहे, पण महाजनचे प्रस्थ खूप मोठे आहे, म्हणून कोणी काही बोलत नाही. ठीक आहे, आता आम्ही पाहतो ते मोठे प्रस्थ, असं म्हणून ते उठले आणि बाहेर निघाले. गाडीजवळ आल्यावर उमरे म्हणाला, साहेब, त्या विकीला ताब्यात घ्यायचं का? नाही साहेब, आपल्याकडे पुरावे आले की आपण उचलू. मग आता कुणाकडे जायचं? सरपंचांच्या मुलाकडे की महाजनच्या मुलाकडे? सरपंचाच्या मुलाकडे जाण्यात काही अर्थ नाहीये, कारण जर त्याला त्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा असता तर तो त्याने केव्हाच घेतला असता. दुसरं म्हणजे सरपंच म्हणजे आपले वडील कडक आहेत हे त्याला माहिती होतं, त्यामुळे तो तसं करणार नाही हे नक्की. आता राहिला प्रश्न विक्कीचा, जो लग्नानंतरही तिला त्रास देत होता. यालाच टार्गेट केलं पाहिजे, असं म्हणून ते गाडीत बसणार. तेवढ्यातच त्यांचा मोबाईल वाजला. त्यांनी फोन उचलला. तो लॅबमधून होता. जे विहिरीवर लाल डाग दिसत होते ते रक्ताचे होते. ते रक्त रोहिणीचे नव्हते. ज्याचे हे रक्त आहे त्याचा रक्तगट AB पॉझिटिव्ह आहे आणि त्याला कॅन्सर आहे. ही माहिती मिळताच सावंतसाहेबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. ते सर्वजण महाजन सावकाराच्या बंगल्यावर आले. गाडी गेटमधून आत आणून उभी केली. बंगल्यात 4-4 गाड्या उभ्या होत्या. ते पाहून त्यांनी उमरेकडे पाहिले. उमरेने सावंतसाहेबांची नजर ओळखली आणि तो गाड्यांच्या चाकांचे ठसे चेक करायला गेला. ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून पोलीस आलेले त्यांनी पाहिले. या साहेब, आमच्याकडे काय काम काढलं? झोपाळ्यावर झुलत ते म्हणाले. महाजनाच्या बोलण्यात मगरुरी दिसून येत होती. सावंतसाहेब माने व उमरेसह बंगल्याच्या पायऱ्या चढून ओसरीवर आले. बसा साहेब. काय घेणार, चहा की थंड? सुपारी कात्रत ते म्हणाले. काही नको, आम्ही एका केसच्या संदर्भात चौकशी करायला आलो आहोत. बाजूला असलेल्या खुर्चीत बसत सावंतसाहेब म्हणाले. चौकशी? आणि आमच्याकडे? आम्ही काय गुन्हा केला की चौकशी करायला आलात? काय करणार महाजन साहेब, आम्हाला तपास जिथे घेऊन जाईल तिथे आम्ही जातो, मग ते गुन्हेगार असोत किंवा नसोत. ठीक आहे, काय चौकशी करायची होती? तुमची नाही, तुमच्या मुलाची. कुठे आहे तो? घरीच आहे. पण त्याची का चौकशी? अहो, चौकशी त्याची काय आणि तुमची काय, ती करावीच लागणार ना. बोलवा त्याला. महाजनच्या मगरुरीला हसत त्यांनी उत्तर दिले. महाजनने विकीला हाक मारली. काही वेळाने विकी बाहेर आला. हे इन्स्पेक्टर साहेब आहेत. त्यांना तुझ्याकडे एका केसची चौकशी करायची आहे. चौकशी? माझ्याकडे? असं म्हणून विकीने सावंतसाहेबांकडे पाहिले. हो, एका खुनाच्या केस संदर्भात चौकशी करायची आहे. खून? आणि कुणाचा? रोहिणी पराते हिचा.
रोहिणी पराते ही कोण? नजर चुकवत तो म्हणाला, का तू ओळखत नाही तिला? त्याचा बदललेला चेहरा पाहत ते म्हणाले, नाव ओळखीचं वाटतंय. तुला ओळख पटेल, काळजी करू नकोस. बरं, तू पावरी गावाला कशाला जायचास? पावरी गावात अधूनमधून जायचो. तिथे माझे मित्र आहेत, त्यांना भेटायला जात होतो. ठीक आहे. माने, त्या मित्रांची नावं लिहून घे. सावंतसाहेब असं म्हणताच माने पेन आणि कागद घेऊन पुढे आला. हा विकी, सांग नाव. माने लिहिण्याच्या तयारीत म्हणाला, पण त्यांचा काय संबंध? ते आम्ही बघू. तू फक्त नाव सांग. तेवढ्यातच महाजन म्हणाले, साहेब, काय चौकशी करता? आता त्याच्या मित्रांचा काय संबंध? ठीक आहे, नाव आठवत नसतील तर. बरं, तू अधूनमधून मुंबईला जातो असं कळालं. हो, माझी तब्येत बरी नसते. काय झालं तुला? मला ब्लड कॅन्सर आहे. तो असं म्हणतात सावंतसाहेबांनी मारलेला तीर एकदम व्यवस्थित बसला. सावंतसाहेब एक एक प्रश्न विचारून आलेला अंदाज खरा करत होते. तुझा ब्लड ग्रुप काय आहे? AB पॉझिटिव्ह. उमरे सावंतांच्या जवळ आला आणि चाकांचे ठसे जुळल्याचे कानात सांगितले. ते ऐकून सावंत खुश झाले. ओके, तुझा ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे तर. व्हेरी गुड. सावंतांनी माने आणि उमरेकडे पाहिले. ते विकीच्या बाजूला जाऊन उभे राहिले. ते उभे राहिलेले पाहून महाजन आणि विकी चकित होऊन पाहत राहिले. ओ साहेब, तुम्हाला नक्की म्हणायचं काय? महाजन रागाने उठत म्हणाले, मला काही म्हणायचं नाही, तर पुरावेच म्हणत आहेत की तुमच्या या विकीला अटक करावी लागणार आहे. सावंतसाहेब असं म्हणताच विकी घाबरला आणि त्याने वडिलांकडे पाहिले. कोणत्या गुन्ह्यासाठी? महाजन अजूनही रागात बोलत होते. रोहिणी परातेचा खून केल्याप्रकरणी. इन्स्पेक्टर, तुम्ही काय म्हणता? थांबा, ACP साहेबांकडेच तुमची तक्रार करतो. महाजन रागातच म्हणाले आणि खिशातून मोबाईल काढून फोन लावला. ACP साहेब, मी नावापूरचा महाजन बोलतोय. आणि त्यांनी ACP साहेबांना सावंतसाहेबांची तक्रार करायला सुरुवात केली. पण त्यांच्या हावभावावरून समोर ACP काय बोलत होते ते कळत होतं. चला, आम्ही निघतो. तोपर्यंत तुम्ही साहेबांशी बोलत बसा. आणि विकीला घेऊन ते निघून गेले. पोलीस स्टेशनला आल्यावर मागोमाग महाजन आणि सरपंचही आले. माने आणि उमरे विकीला घेऊन केबिनमध्ये आले. एक कॉन्स्टेबल आत आला आणि म्हणाला, साहेब, बाहेर नावापूरचे सरपंच आणि महाजन आलेत, पाठवून द्या आत. तो बाहेर गेल्यावर काही वेळातच दोघेही आत आले. या सरपंच साहेब, मला अपेक्षितच होतं की तुम्ही येणार. बसा. सिगारेट शिलकावत ते म्हणाले, साहेब, विकीला का पकडून आणलं? त्याने रोहिणी परातेचा खून केल्याचे पुरावे आहेत. पुरावे? पण मला तर वाटतं त्या केसला 3 महिने होऊन गेलेत. हो, पण मला ती आत्महत्या नसून खून असल्याचा संशय आला, म्हणून रिओपन केली आणि त्यातून हे पुरावे मिळाले. हा तर विक्की, आता सांग, कसा आणि का खून केलास? विक्की काहीच म्हणाला नाही. तो खाली पाहत होता. अरे बोल ना. घरी कसा आखडून बोलत होता. माने त्याच्या पाठीवर हळूच मारत म्हणाले, अरे विक्की, सांग ना, काय केलेस ते? इन्स्पेक्टर साहेब जे बोलतायत ते खरे आहे का? महाजन रागावत म्हणाले. तरी विक्की काही बोलला नाही. विक्की, तू काहीच बोलला नाही तर आमचे माने साहेब तुला बोलतं करतील. काय माने? सावंत मानेकडे पाहत म्हणाले. नाही साहेब, मी सांगतो सर्व काही. मानेकडे पाहत विक्की म्हणाला, माझे रोहिणीवर प्रेम होते, पण ती माझा तिरस्कार करायची. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी आणि माझ्या मित्राने तिला किडनॅप केलं आणि आमच्या फार्म हाऊसवर नेलं. तिथे मी आणि माझ्या मित्राने तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तिने पोलिसात जायची धमकी दिल्यावर आम्ही तिचा गळा दाबून ठार मारले व गावच्या बाहेर असलेल्या विहिरीत आणून टाकले. त्या मित्रांची नावं दे. सावंतसाहेब असं म्हणताच त्याने नावं सांगितली. ते ऐकून महाजन स्तब्ध होऊन बसले होते. उमरे, याची जबानीवर सही घे आणि पुराव्यासह चार्जशीट कोर्टात सादर कर, असं म्हणून त्यांनी सिगारेट विझवली. सरपंच साहेब,
केलेला गुन्हा हा कधीच लपत नाही. आज नाही तर उद्या तो उघडकीस येतोच.